एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। सूर्याची संरचना या व्हिडिओमध्ये आपण सूर्याचे एकूण किती स्तर पाहिले, किती पाहिलेत आठवतंय? व्हिडिओ पाहिलाय? पाहून घ्या, व्हिडिओ नसेल पाहिला तर। ज्यांनी पाहिला त्यांना पक्का आठवेल की एकूण 6 स्तर आपण पाहिलेले आहेत, 6 लेयर्स पाहिलेले आहेत आणि 2 संक्रमणाचे लेयर्स आहेत। 2 कसे आहेत? संक्रमणाचे, ट्रान्झिशन रिजन्स आहेत। असे 6 लेयर्स मध्ये आपण त्याला 2 याच्यात विभागलं होतं। एक जो भाग आहे पहिला तो आहे इंटेरियर ऑफ द सन, है ना, सूर्याचे अंतरंग, आणि दुसरा जो आहे 3 यांचा भाग वरचा त्याला आपण म्हटलं होतं सूर्याचे वातावरण, ॲटमॉस्फिअर ऑफ द सन। आज आपण सूर्याचे अंतरंग जे 3 स्तर आहेत, मुख्य 3 स्तर आणि एक आहे ट्रान्झिशन झोन, त्याबाबत आपण थोडं डिटेल मध्ये समजून घेऊया, कारण काही प्रश्न तशा प्रकारचे सुद्धा येतात, है ना। तर याच्यामध्ये आपण 3 स्तर पाहून घेऊया। कोअर आहे, है ना, ज्याला गाभा म्हणतो, त्याच्यानंतर रेडिएटिव्ह झोन आहे, प्रारण जे लेयर आहे ते बघून घेऊया, आणि त्यानंतर संवहन थर म्हणजेच कन्व्हेक्शन जो झोन आहे तो पाहूया, आणि एक संक्रमण क्षेत्र आहे टेकोक्लाइन ते आपण पाहूया, त्याचे डिटेल्स, ठीक आहे। पण हे बघण्याच्या पूर्वी नेहमीप्रमाणे आपण आपले 2 प्रश्न समजून घेऊया। 2 प्रश्न समजले की बाकी चॅप्टर आलं लक्षात। पाहायचे 2 प्रश्न डोक्यात ठेवायचे। यस, चला पहिला प्रश्न, सूर्याच्या प्रारण थरामध्ये प्रकाश कणांची हालचाल कशी असते? काय म्हटलंय? सूर्याच्या प्रारण थरामध्ये प्रकाश कणांची हालचाल कशी असते? हाऊ इज द मोशन ऑफ द फोटॉन्स इन द रेडिएटिव्ह झोन ऑफ द सन? ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत, अ ब क ड। मंद गती, स्लो स्पीड, जलद गती, हाय स्पीड, सरळ रेषेत, स्ट्रेट लाईन, अनियत, रॅन्डम मोशन, आणि 4 तुम्हाला निवडायचे 4 पैकी एक। ओके, डोक्यात फिट? ओके। सेकंड क्वेश्चन, सूर्यातील कोणती बाब सौरवात निर्मितीस जबाबदार आहे? Which matter of the sun is the key to the solar wind? 4 ऑप्शन्स तुमच्या समोर। संवहन गती, कन्वेक्शन मोशन, दुसरं प्रकाश कण अनियत गती, रॅन्डम मोशन ऑफ फोटॉन्स, तिसरं आहे गाभ्यातील अति उच्च तापमान, एक्स्ट्रीम टेम्परेचर ऑफ द कोअर, आणि चौथं सूर्याचे बदलते तापमान, चेंजिंग टेम्परेचर ऑफ द सन। 4 ऑप्शन्स, 2 प्रश्न डोक्यात फिट। आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून सूर्याचे अंतरंग समजून घेण्याचा प्रयत्न करूया। आलंय? लक्षात आलंय? चलायचं? चला बघा, सूर्याच्या अंतरंगामध्ये आपण पाहिलेलं पुन्हा एकदा उजळणी, गाभा सर्वात आतमध्ये दिसतोय तुम्हाला, लक्षात आलंय है ना? हा आहे गाभा, है ना, 3 डायमेन्शनल आहे त्यामुळे असं, ठीक आहे। हा गाभा झाला, त्याला कोअर आपण म्हणतो। अबे बापू कोण रे, हा त्याला कोअर म्हणतो आपण, बरोबर आहे। दुसरा भाग आपल्याला हा दिसतोय, बरोबर आहे, याला प्रारण आवरण, रेडिएटिव्ह झोन। तिसरा जो आहे हा बघा, त्याच्या बाहेर आहे हा तिसरा, याला संवहन आवरण किंवा कन्व्हेक्शन झोन किंवा लेअर म्हणतो, आणि हा रेडिएटिव्ह झोन आणि आपला संवहन आवरण याच्या मधात ही बघा रेष छोटीशी, दॅट इज कॉल्ड एज अ टेकोक्लाइन। याला काय म्हणतात? टेकोक्लाइन, संक्रमणाचं क्षेत्र। आलं लक्षात? एक एक बघून घेऊया, चला। यस, प्रथमतः आपण बघून घेऊया सूर्याचं इंजिन। काय? सूर्याचं इंजिन। हा जो गाभा आहे, हा गाभा काय आहे? सूर्याचं इंजिन आहे। इथूनच सर्व ऊर्जा निर्माण होते,
बिलकुल इथूनच सर्व ऊर्जा निर्माण होते, म्हणून याला काय म्हणतात, सूर्याचं इंजिन. कसं इंजिन आहे, न्यूक्लिअर फ्युजन इंजिन. याचं नाव काय दिलेलं आहे लक्षात घ्या, याचं नाव काय दिलंय, न्यूक्लिअर फ्युजन इंजिन, केंद्रकीय सम्मिलन इंजिन. म्हणजे हे इंजिन जे बनलाय, जसं आपण आपल्या गाडीचं इंजिन बघतो, डिझेल इंजिन, पेट्रोलचे इंजिन, हायब्रिड इंजिन बघतो ना इंजिन, बरोबर आहे. इथलं इंजिन काय आहे, न्यूक्लिअर फ्युजन. म्हणजे इथला फ्युल काय आहे या इंजिन मधला, न्यूक्लिअर फ्युजन. म्हणजे आपल्याला असं दिसतंय की जे वायू आहे त्याचे जे अणू आहेत त्याच्या पलीकडची स्थिती, म्हणजेच काय, तर प्लाझ्मॅटिक कंडिशन. प्लाझ्मॅटिक कंडिशनवर असलेले जे अणू आहेत आयनित वायू, ते त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात, आयोनाइज्ड गॅस. आता ही जी आयोनाइज्ड गॅस आहे, हा काय म्हटलेला आयोनाइज्ड गॅस, हा काय आहे, गोळा आहे. म्हणून हा आहे ना असा, इथे ब्लॅक कलर दिलेला आहे, लक्षात घ्या. इथे मी ब्लॅक कलर दिलेला आहे, इथे खरं म्हणजे ब्राईट कलर दाखवायला पाहिजे होता, आहे की नाही, बरोबर आहे. मी ब्लॅक कलर घेतला, तर हे ब्लॅक कलर याच्यासाठी घेतला की यामधून जे प्रकाश लहरी, ज्या प्रकारचे कण असतात, फोटॉन्स है ना, ते ऍक्च्युअली म्हणजे जे कण पार्टिकल्स बाहेर निघतात ते ऍक्च्युअली आपल्या स्पेक्ट्रल लाईन्सच्या बाहेरचे असतात, म्हणजे विजिबल लाईन मध्ये नसतात. प्रत्यक्षात स्पेक्ट्रलच्या विजिबल लाईन मध्ये नसतात, दृष्टीपथास पडत नाही, त्याच्या पलीकडचे असतात. आणि त्याच्या पलीकडचे असल्यामुळे आपल्याला दिसत नाही, म्हणून हा कसा आहे, ब्लॅक बॉडी सारखा भाग आहे. म्हणून मी इथे काळा रंग दिलेला आहे. आणि हा कसा गोळा आहे, आयनित वायूचा गोळा आहे. कसा गोळा आहे, आयनित वायूचा, म्हणजे आयोनाइज्ड गॅस. कोणती गॅस आहे, तर सर्वात अधिक विपुल प्रमाणात हायड्रोजन. ओके, ठीक आहे. आता हे बघा आतमध्ये हा जो आहे, हा गोळा जो आहे, हा गोळ्यापासून इथपर्यंतचं अंतर आपण बघतोय, बरोबर आहे. आता हा जर पूर्ण अंतर बघितलं तर त्यातून सर्वात जास्त जर डायमीटर कव्हर केलेला आहे तर तो हा भाग दिसतोय. याने छोटासा डायमीटर कव्हर केला, किती, 25%. किती, 25%. किती डायमीटर आहे एकूण, किती डायमीटर आहे आपल्याला दिसते, 139, 1 2 3 4 0. किती झिरो आहेत, 4 शून्य आहेत 139 वर, लक्षात ठेवा फक्त तेवढं किलोमीटर. त्याच्या 25% एरिया हा गाभ्याचा आहे. जरी 25% एरिया हा गाभ्याचा असला, पण वस्तुमान हे अधिक आहे. वस्तुमान हे अधिक आहे. 50% टोटल सूर्याच्या एकूण वस्तुमानाच्या 50% वस्तुमान हे मात्र गाभ्याचं आहे. आला लक्षात. व्हॉल्यूम वाईज बघितला तर 1.5%. म्हणजे हा किती सक्त, किती कॉम्पॅक्ट असेल, किती कॉम्पॅक्ट असेल. आता हा एवढा कॉम्पॅक्ट आहे म्हणून वायूचा गोळा असूनही वायू इकडे तिकडे ढगांसारखा उडतो का, नाही, असा गोळा बनवून आहे. तर आता आपल्याला लक्षात येईल की बाबा याचं एकूण व्यासाच्या 25% आहे, पण मास वस्तुमान मात्र 50% आहे. व्हॉल्यूम मात्र 1.5%च आहे. याचा अर्थ हा पिटुकला म्हणजे किती कॉम्पॅक्ट असेल, लक्षात आलं का, किती कॉम्पॅक्ट असेल. मग कॉम्पॅक्ट कशामुळे होतो, कॉम्पॅक्ट कशामुळे होतो, तर कॉम्पॅक्ट आपल्याला असं दिसतंय की त्यातलं वस्तुमान 50% वस्तुमान आणि दुसरं प्रेशर त्याच्यामुळे है ना, जबरदस्त प्रेशर, अति उच्च वस्तुमान आणि अति उच्च दाब याच्यामुळे हा वायूचा झालाय गोळा. प्रश्न विचारू शकतात की बाबा हा जा वायू आहे तर याचा गोळा असा अखंड कसा आहे, असा टिकून कसा, इंटॅक्ट कसा आहे, तर त्याचं कारण आहे अति उच्च वस्तुमान आणि अति उच्च दाब. वस्तुमान किती आहे, तर आपल्या पृथ्वीच्या 3 लक्ष, आपल्या पृथ्वीच्या एकूण वस्तुमानाच्या 3 लक्ष वस्तुमान. काय भयानक आहे गाभा, कोर किती भयानक आहे ना. आणि प्रेशर मात्र जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल आपल्या पृथ्वीवरचं जे वातावरण आहे, सी लेवलचं जे वातावरण मोजलं जातं, कुठलं, सी लेवलचं, समुद्र सपाटीवर जे आहे आपलं ऍटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणजे वातावरणाचा दाब,
त्याच्या 250 बिलियन टाइम्स पर्यंत. किती? 250 अब्ज, 250 बिलियन टाइम्स. इतकं भयानक. तर एवढं प्रेशर राहील असं आणि एवढं वस्तुमान राहील तर हा गोळा इंटॅक्ट राहील ना. बरोबर आहे, हा इंटॅक्ट आहे. याची घनता बघा कशी आहे. बघा, अतिउच्च घनता 160 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. 160 ग्रॅम पर क्युबिक म्हणजेच काय, आपल्या पाण्याच्या 150 टाइम्स. आणि आपल्या पृथ्वीवर असलेलं जे आयन आहे, लोह आहे, त्याच्या 10 टाइम्स. हे असा हा लोहाचा गोळा, त्याच्या 10 टाइम्स. एवढं किती ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर मध्ये. मग बाकीचं कसं असेल? पेलता पेलन का? नाही पेलन. आणि अत्यंत भारी. आणि त्याच्यामुळे हा जरी आयोनाइज गॅस असला तरी तो काय आहे? गोळा आहे, इंटॅक्ट आहे. मग आता आपण बघतो की हे प्लाझ्मॅटिक कंडिशन मध्ये आहे. बरोबर आहे. इंजिन कसं आहे? प्लाझ्मॅटिक. याच्यातला वायू प्लाझ्मॅटिक कंडिशन. काय रे बाबा प्लाझ्मॅटिक कंडिशन? तर प्लाझ्मॅटिक कंडिशन साठी 2 बाबी. एक, प्रेशर, जबरदस्त प्रेशर दाबून टाकतं कॉम्पॅक्ट. आणि दुसरं जबरदस्त तापमान. दुसरं जबरदस्त तापमान. तापमानामुळे इथले अणू असे तुटून जातात. तापमानामुळे इथले अणू तुटून जातात आणि प्रेशर मधले इथले अणू वेगळ्या लेवलवर फ्युज्ड होतात. असं जे आहे धुसमूस, त्या धुसमूसमुळे आपल्याला प्लाझ्मॅटिक कंडिशन दिसते. म्हणजे तुकडे तुकडे होऊन जातात अणूचे, विलग विलग होतात त्यातले पार्ट. कशामुळे? अतिउच्च तापमानामुळे. अतिउच्च तापमान किती आहे रे बाबा? बघा किती आहे तापमान. तुम्हाला दिसतं काय भयानक आहे ना. इथे लिहून घेऊ आपण. जर असं बघितलं तर 15 गुणिला 10⁶ शून्य है ना. म्हणजे 15 दशलक्ष केल्विन इतकं आहे. 15 दशलक्ष केल्विन इतका. आता इतका अतिउच्च तापमान आणि अतिउच्च दाब, ते एकाकडे विलग विलग होतात अणू आणि दुसरीकडे नवीन अणू तयार होतात. म्हणजेच आपल्याला काय दिसतंय? फ्युजन रिॲक्शन झालेली दिसते. कुठली? सम्मिलन अभिक्रिया झालेली दिसते अणूंची. आणि हायड्रोजन पासून आपल्याला हेलियम जो आहे एलिमेंट, मूलतत्व, ते तयार होताना दिसतं. त्यापासून ऊर्जा रिलीज होते आणि जी ऊर्जा आहे ती जबरदस्त खतरनाक राहते. ठीक आहे, आलं लक्षात. आता लक्षात घ्या की हा जो आहे सम्मिलन प्रक्रिया होते, थर्मोन्यूक्लिअर फ्युजन होतं. आता हे थर्मोन्यूक्लिअर फ्युजन झाल्यावर याच्यातून निघतात काय? गॅमा रेज. काय निघतात? गॅमा रेज. गॅमा प्रकाशकण निघून जातात. गॅमा प्रकाशकण निघून गेले की झालं असं आहे का, असा बॉम्ब फोडला, बुम बुम बॉम्ब फोडला रे बाबा आता. आणि बॉम्ब फोडून झाला की जमला, आता आराम करा. आपण नाही का दिवाळीचे फटाके बम बम फोडून देतो, मग झोपतो आरामात. आता जमलं. आपण तो केव्हा शांत करण यार. मग दिसते 150चा होता तो लॉट आणि मग बुम बुम होते ना, मग संपला. बरोबर आहे. मग शांत. असा करते का सूर्य? असे फटाके फोडून देते आणि झालं का? नाही. ही कशी शृंखला आहे? दिस न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन ही कशी आहे? ही चेन मध्ये आहे आणि निरंतर आहे. भडाभड फुटत राहते पर सेकंद, मायक्रो सेकंद, नॉन स्टॉप, अविरत, निरंतर. सूर्यानं ठरवलं ना, जोपर्यंत बापू मी माया हायड्रोजन नाही संपवा ना पूर्ण, तो ह्या गाडी पजवते ना काय फुल ड्राय होतपर्यंत. तर सूर्य पूर्ण ड्राय होतपर्यंत नॉनस्टॉप पजवणार आहे. बरोबर आहे. पुढचे 4.5 है ना अब्ज वर्ष, पुढचे 4.5 ते 5 अब्ज वर्ष पळवणार आहे. बुम 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 बुम. बस त्यानंतर ढुम लमचाले. पण पूर्ण इंधन संपवीन म्हणते, पूर्ण हायड्रोजन संपवीन म्हणते. म्हणजेच काय, तर यातील अभिक्रिया ही निरंतर आहे. लक्षात ठेवा. काय आहे? निरंतर आहे. खंडित आहे का? नाही, अखंडित आहे, निरंतर आहे. आणि निरंतर असल्यामुळे आपल्या इथल्या सारखा नाही की बटन लावली का बल्ब चालून बटन केली का बटन बंद करायचं आहे का? नाही, चालू बंद नाही. त्यामुळे बल्ब सारखं चालू बंद नाही. म्हणून सूर्य आपल्याला निरंतर एकसारखा तप्त दिसतोय. निरंतर एकसारखा. प्रश्न विचारू शकतात की सूर्य हा निरंतर एकसारखा तप्त का दिसतो? तर यातील जी अणुकेंद्रकीय सम्मिलन अभिक्रिया आहे ती अखंड आहे.
म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन इज कंटिन्युअस नॉन स्टॉप. क्लिअर आलं लक्षात? क्लिअर झालं? चला आता आपण पाहूया प्रारण आवरण. काय पाहूया? प्रारण. ह्या काळ्या याच्या नंतर आता है ना हा गोला, हा गोला. आता ह्या गोल्यात बघा मी तुम्हाला दिसते डान्सिंग असा काहीतरी काढून दिला आतमधून टुंगडुंग डुंगडुंग 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 काहीतरी दिसते आणि ते टुंगडुंग काय पाहून घेऊया. पहिल्यांदा समजून घेऊया प्रारण आवरण. प्रारण आवरण रेडिएटिव्ह झोन, इंग्रजीतही नाव लक्षात ठेवा. ठीक आहे. काय आहे, कशाला नाव दिलेलं आहे? नाव याच्यासाठी दिलं आहे कारण की हा जो क्षेत्र आहे, हा जे आवरण आहे, ह्या थरामधून ऊर्जा जी ट्रान्सफॉर्म होते म्हणजे जाते, प्रवाहित होते, वहन होतं, ते वहन होण्याचं कुठलं माध्यम आहे? ते म्हणजे रेडिएशन, उत्सर्जन. ऊर्जेचं उत्सर्जन, उत्सर्जनाच्या प्रक्रियेतून येथील ऊर्जा जी आहे ती पुढे जाते आणि म्हणून ह्या क्षेत्राला काय म्हटलंय? रेडिएटिव्ह झोन, प्रारण आवरण. क्लिअर? मग हे जे रेडिएशन आहे, ऊर्जेचं उत्सर्जन आहे, कसं होतं? एका अणूपासून दुसऱ्या अणूला. खूप छान लोक आहेत हे, माहित आहे का? आपल्यासारखे स्वार्थी नाही आहेत. आपण आपलं राखून ना. इथला जो ऍटम आहे, ऍटम म्हणजे ते ऍटम नाही का? नाही तुम्ही त्या ऍटम कडे विचार करा. ऍटम ATOM, ऍटम म्हणजे अणू. हा जो अणू आहे हा बिचारा त्या गाभ्यामधून ऊर्जा घेते. दे रे बापू. ऊर्जा गाभ्यानं घेतली किंवा तिथला पार्टिकल असा डुंग 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 करत येते. ऊर्जा घेतली की एक अणू ऊर्जा घेऊन स्वतःजवळ थोडा वेळ ठेवते. थोडा वेळ पाहिजे तर आपल्याजवळ, नाही पाहिजे का? मग घेतलेली ठेवली का दुसऱ्या अणूले असा जाते जाते दुसरा अणू असा आला, बे म्हणते तुला पाहिजे का रे? तो म्हणते दे ना बे, घेऊन घेते. मग तो अणू टुंगडुंग डुंगडुंग डुंगडुंग दुसरीकडे जाते. मग तो म्हणते अबे दे ना बे, घे. देतं घेणं चालतं इथं, स्वार्थ कुठलाच नाही. लक्षात आलं का? म्हणजे एक अणू दुसऱ्या अणूला आपली ऊर्जा काय करते? हस्तांतरित करते आणि तो अणू मग चालला समोर. मागचा अणू तो त्याला घे रे बापू, दुसरा अणू घे रे बापू, असा करत करत ते निघून जातात समोर आणि म्हणून याला आपण म्हणतो रेडिएटिव्ह झोन, रेडिएशन एनर्जी ट्रान्सफर. ओके, लक्षात आलंय का? ठीक आहे. बघा आता काय आहे, यातलं तापमान जर बघितलं आपण, रेडिएशन झोन मधलं तापमान जर बघितलं तर बघा इथे सुरुवात आहे. म्हणजे तिथे तर आपण किती पाहिलं? गाभ्यामधलं तापमान किती पाहिलं? आठवलं का? आत्ताच पाहिलं. 15 दशलक्ष केल्विन. किती पाहिलं? 15 दशलक्ष केल्विन. आणि इथं पाहिलं तर सरळ 7 दशलक्ष केल्विन. सरळ अर्धच. आता इतकं भरकन कमी झालेलं दिसतंय. म्हणून इथे लिहिलंय तापमान गाभ्यापेक्षा कमी आहे रे बाबा. तापमान गाभ्यापेक्षा कमी असल्यामुळे इथला जो ऍटम आहे, ऍटम पुन्हा तिकडे नाही, लक्ष नाही द्यायचं इकडे तिकडे. ऍटम जो आहे म्हणजे अणू जो आहे हा इथे कसा आहे? अखंड आहे. गाभ्यामध्ये कसा आहे अणू? अखंड आहे का? नाही, विलग झालेला आहे, प्लाझ्मॅटिक कंडिशनला गेला. इथेही आहे थोडाफार, पण इथले अणू बहुतांशी प्रमाणात अणू कसे आहेत? टिकून आहेत. आता अणू जे टिकून आहे तो अणूला सवय आहे ऊर्जा घेणे आणि ऊर्जा देणे, आदान प्रदान करायची याची सवय आहे. ठीक आहे. तर काही अणू अखंडित स्थितीत राहतात. त्या अखंडित स्थितीमधले जे अणू आहेत का तर कमी तापमान आहे, का तर कमी तापमान आहे आणि तापमान असं कमी कमी होत जाते. कसं होत आहे? कमी कमी होत जाते. बघा इथे आपल्याला दिसतंय 7 दशलक्ष, 7 × 10⁶ डिग्री सेल्सिअस. इथे आपल्याला काय दिसतंय? 2 × 10⁶ डिग्री सेल्सिअस. म्हणजे आपल्याला भरभर कमी होताना दिसते आणि त्याच्यामुळे कमी तापमानामुळे इथे अणू अखंडित राहतात. जे अखंडित अणू आहेत ते काय करतात? गाभ्यातील गर्भातील जे आहे ऊर्जा ते शोषून घेतात. ऊर्जा शोषून घेतली की काय काळ स्वतःजवळ ठेवतात. पाहिजे ना स्वतःले, नाही तर लमचे लेचे पेचे होतील है ना. तर स्वतःजवळ ठेवतात आणि मग असं मुवमेंट करता करता काय करतात? दुसऱ्या अणूस देऊन टाकतात. दुसरा अणू दिला तर तो पुन्हा समोर भटकत जाते, तो तिसऱ्याला देते. असा करत करत तो येते बाहेरच्या याच्यात, कुठे? कन्व्हेक्टिव्ह झोन पर्यंत. अशा प्रकारे रेडिएटिव्ह झोन मधील ऊर्जा ट्रान्सफर केल्या जाते. आता हा जो अणू आहे
है ना, लिहिलाय. प्रकाश कणांची कासव गती का? प्रकाश कणांची, आता प्रकाश कण म्हटलं फोटॉन, तर प्रकाशाच्या गतीनं, प्रकाशाच्या गतीनं. आता एवढी रफ्तार आहे, एवढी रफ्तार आहे ना, इथं आपल्याला दिसते काय आहे, अतिमंद कासवाची गती. कासवाची गती म्हणजे कसं आहे बघा, इथं दिलेलं आहे 0.01. लक्षात घ्या, 0.01 सेंटीमीटर पर सेकंद. असा हळूहळू हळूहळू. आणि इथपासून एक जर अणू निघाला इथपर्यंत, जर त्याला ऊर्जा देत देत पोहोचायचं असेल तर किती वर्ष लागतात रे बापू? 1.7 लक्ष वर्ष. इतका वेळ म्हणजे अराउंड 2.25 लक्ष वर्ष एका अणूला यायला लागते. केवढा आळसी हो, है ना. आता याची गती एवढी जबरदस्त प्रकाशाच्या गतीने, आणि तरी एवढा स्लो. तर हे का एवढं मोठा आहे का? नाही, खूप मोठा आकार नाही आहे याचा, खूप मोठा आकार नाही आहे. आलं का नाही लक्षात? पण प्रॉब्लेम काय आहे, तर प्रॉब्लेम ह्या अणूंमध्ये आहे. अणू काय करते है ना, काय करते की 0.09 सेंटीमीटर पर्यंत गेला तर दुसऱ्या अणूले आदळते. आता दुसऱ्या अणूले आदळला तर ऊर्जा देते. ऍक्सिडेंट वगैरे रब्बा रब्बा नाही का, ऊर्जा देते. भलतं झलतं तिकडे इकडे लक्ष देता लमचे तुम्ही. तसं नाही, ऍक्सिडेंट म्हणजे आदळले की ऊर्जा निर्माण होते, याची ऊर्जा त्याले. हा इकडे आदळला का हा इकडे जाते, तो तिकडे आदळला का हा इकडे जाते. जागोजागी म्हणजे जागच्या जागी नाचत राहतं, तिकडे तिकडे इकडे तिकडे, है ना. त्याला काय म्हणतो? ब्राउनियन मोमेंट, रॅन्डम मोमेंट. अणू रॅन्डम मोमेंट करत असतं, त्यामुळे आतमधल्याच आतमध्ये फिरत 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 फुरसदीत जातात. आणि फुरसदीत जात असल्यामुळे एवढा वेळ लागते 1.7 लक्ष वर्ष. म्हणजे मोमेंट कशी आहे? झिकझॅक मोशन, झिकझॅक मोशन, नागमोडी है ना, तशी दिशा सातत्याने बदल होते, ऍक्सिडेंट होते, टक्कर होते, आणि हळूहळू तो निघत जातो. ठीक आहे, राहिलं लक्षात? आता काय म्हणतोय की आयनित हायड्रोजन हेलियम क्षेत्र का, म्हणजे जे हे क्षेत्र आहे रेडिएटिव्ह झोन, ते रेडिएटिव्ह झोन मध्ये काय आहे? हायड्रोजन आहे आणि हेलियम आहे. गाभ्यामध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचं होतं? हायड्रोजनचं. हेलियम फार नगण्य, म्हणजे बऱ्यापैकी कमी. इथे मात्र हेलियम पण आहे आणि हायड्रोजन पण आहे प्लाझ्मॅटिक कंडिशन मध्ये. का? ते कारण दिलेलं आहे. गाभ्यातील इलेक्ट्रॉन या क्षेत्रात हेलियम केंद्रके हस्तगत करून आयनित हेलियम अणू तयार करतात. आलं की नाही लक्षात? म्हणजे काय? हेलियम केंद्र काय आहे? हेलियम न्यूक्लियाय आहे, हा आहे हेलियम न्यूक्लियाय. आणि हेलियम न्यूक्लियाय मध्ये इलेक्ट्रॉन तो काय करते? कॅप्चर करते, म्हणजे ऊर्जा घेऊन घेते. आणि त्याच्यानंतर हायर एलिमेंट म्हणजे आयनित हेलियम जो अणू आहे तो तयार करतो. म्हणजे आपल्याला हेलियम इथे मिळतो आणि प्लाझ्मॅटिक कंडिशन मध्ये तो राहतो सातत्याने. ठीक आहे. आता हा जो आहे प्रारण आवरण जे आहे, प्रारण आवरणामध्ये घनता कमी झालेली आहे, कूल आहे, पण इथे एनर्जी हळूहळू ट्रान्सफर केल्या जाते. आणि हळूहळू ट्रान्सफर करून यातील काही ऊर्जा जी आहे, जसं हे इलेक्ट्रॉन जे आहेत, हे इलेक्ट्रॉन घेतलं, ऊर्जा घेतली की ती ऊर्जा काय करतात? पुन्हा गाभ्याकडे फेकायचा. म्हणजे इथून काय करते? असं असं करता करता ते पुन्हा गाभ्याकडे सुद्धा ऊर्जा फेकल्या जाते. गाभ्याकडे जर ऊर्जा फेकली तर गाभ्याची ऊर्जा जी आहे ही याला इंटॅक्ट ठेवायला मदत होते. याला इंटॅक्ट ठेवायला, अखंड ठेवायला मदत होते. आणि म्हणून रेडिएटिव्ह झोन, प्रारण क्षेत्राला आपण इन्सुलेटिंग लेअर सुद्धा म्हणतो. असा पण प्रश्न विचारू शकतात की सूर्यामध्ये कोणता स्तर हा इन्सुलेटिंग स्तर समजला जातो? तर कोण आहे? प्रारण आवरण. कशा प्रकारे इन्सुलेशन करतं? की जे गाभ्यातील ऊर्जा घेतं, फोटॉन फोटॉन म्हणजे ट्रान्सफर करतं, एका अणू दुसऱ्या अणूला देता 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 काही अणू पुन्हा गो बॅक, रिएमिटेड, वापस जातात गाभ्याकडे आणि गाभ्याची ऊर्जेला टिकवून ठेवतात. म्हणून याला काय म्हणतो? इन्सुलेटिंग लेअर. आता इथली जी ऊर्जा आहे, लक्षात घ्या, इथली जी ऊर्जा आहे त्याला किती वेळ लागतो बाहेर निघायला? 1.7 लक्ष वर्ष लागतं. म्हणजेच
ज्या क्षणाला, लक्षात घ्या खूप महत्वाचं आहे, ज्या क्षणाला सूर्यातील गाभ्याचा संपूर्ण हायड्रोजन संपून जाईल, पूर्ण हेलियम मध्ये कन्वर्ट करेल, संपून जाईल, तरी सुद्धा त्यानंतर पुढचे 1.7 लक्ष वर्ष आपल्याला ऊर्जा मिळत राहील. म्हणजेच गाभ्यातील ऊर्जा संपली की लगेच सूर्य बल्ब सारखा असा फ्यूज होऊन जाईल का? भुस फ्यूज होईल का? नाही, बल्ब फ्यूज होणार नाही सूर्याचा. तो पुन्हा 1.7 लक्ष वर्ष निरंतर चालत राहील. म्हणजे लगेच आतमधून मेला, त्याची ज्योत मालवली असं नाही आहे. तडपड तडपड हळूहळू राहील. आलं लक्षात? ठीक आहे. आता आपण बघूया, हा जो भाग आहे रेडिएटिव्ह झोन, हा भाग आहे कन्व्हेक्टिव्ह झोन. याच्यामध्ये संक्रमण, संक्रमण ही हा जी प्रणाली आहे, संक्रमण म्हणजे काय आहे? खिचडी. संक्रमण म्हणजे काय आहे? खिचडी. याचं बी आणि त्याचं बी दोघांचे जे जुगाड जमते, दॅट इज कॉल्ड ॲज अ संक्रमण, खेचरासारखं. ठीक आहे. तर याला काय म्हणतो आपण? टेकोक्लाइन. याला नाव काय दिलेलं आहे? टेकोक्लाइन. लक्षात ठेवायचं. इथे मी एक संक्रमण स्तर सांगतोय, त्याचं नाव आहे टेकोक्लाइन. तिथे आपण ऍटमॉस्फिअरच्या व्हिडिओमध्ये पण समजून घेऊया, त्याच्यामध्ये पण तुम्ही बघाल तर तिथे संक्रमण क्षेत्र आहे, पण त्याला संक्रमण क्षेत्रच म्हटलेलं आहे, याला टेकोक्लाइन म्हटलंय. आलं लक्षात? प्रारण थर आणि संवहन थर मधील संक्रमण क्षेत्र आहे. हा प्रारण थर आहे, रेडिएटिव्ह झोन आहे, आणि हा कन्व्हेक्टिव्ह झोन आहे, याच्या मधात आहे. ठीक आहे, आलं ना लक्षात? आता संवहन क्षेत्र जे आहे, इथून इथपर्यंत तापमान कमी झालंय, बरोबर आहे? इथून इथपर्यंत तापमान कमी झालंय, इथूनही पुढे तापमान कमी होणार आहे. याचा जो आहे घनता वेगळी आहे, याची घनता वेगळी आहे. याचं जे वहन करण्याची प्रक्रिया जी आहे, ऊर्जा वहन करण्याची, एनर्जी ट्रान्सफर करण्याची जी प्रक्रिया आहे, ही रेडिएटिव्ह आहे, रेडिएशन आहे. इथली ऊर्जा ट्रान्सफर करण्याची जी प्रक्रिया राहील ती राहील कन्व्हेक्शन, ती राहील कन्व्हेक्शन, संवहन. त्यामुळे दोन वेगवेगळ्या स्तर आहेत, वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये वर्क करतात, वेगवेगळ्या घनतेमध्ये आहेत, वेगवेगळ्या तापमानात आहेत. आणि त्याच्यामुळे ह्या दोघांमध्ये जे प्रवाह राहील, त्याचं वहन करण्याची शक्ती राहील, ती गती आणि शक्ती वेगवेगळ्या प्रकारची राहील. आणि ती वेगवेगळ्या प्रकारची असल्यामुळे आपल्याला काय दिसतंय, तर प्रवाह कसा तयार होतो? कर्तर प्रवाह. काय तयार होतो? कर्तर प्रवाह, शियर फ्लो, मागे पुढे. म्हणजे असं चालू आहे, हा पण प्रवाह चालू आहे, हा असा पकडून घ्या, रेडिएटिव्ह झोनचा आहे, आणि हा दुसरा प्रवाह पण आहे, हा जो आहे कन्व्हेक्टिव्ह झोनचा आहे. आता हा जो प्रवाह आहे, हा याची गती जास्त, याची स्लो, त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतंय? असा प्रवाह आणि असा प्रवाह चाललेला आहे, आणि त्याच्यामुळे अशी धुसमुस आहे. आलं की नाही लक्षात? अशी धुसमुस आहे, त्याला आपण काय म्हणतो? कर्तर प्रवाह म्हणतो. म्हणजे काही ठिकाणी अडून आहे, काही ठिकाणी पुढे पुढे चाललाय. ठीक आहे. आता हा कर्तर प्रवाह जो आहे, कर्तर प्रवाहामुळे यातला प्रवेग जो आहे, व्हेलॉसिटी, ही सुद्धा कर्तर झाली आहे, ही पण मागे पुढे सरकत आहे. आता हे याच्यामुळे काय होते? शियर फ्लो म्हणजे कर्तर प्रवाह आणि शियर व्हेलॉसिटी म्हणजे कर्तर प्रवेग, याच्यामुळे चुंबकीय क्षेत्रावर जबरदस्त ताण पडतो. चुंबकीय क्षेत्र जे आहे, हे चुंबकीय क्षेत्र आहे असं, बरोबर आहे? असं पकडून घेऊया, हा नॉर्थ झाला, हा साऊथ झाला. याच्यावर जर हा रेषा अशा चालू आहेत, याच्यावर ताण पडतो, आणि ताण पडल्यामुळे काय होतं? याची ऊर्जा जी आहे चुंबकीय क्षेत्राची, ती जबरदस्त वाढते. काय होते? चुंबकीय क्षेत्राची ऊर्जा जी आहे, शक्ती, ती जबरदस्त वाढते. ऊर्जा याच्यामुळे वाढते, आणि त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतंय? एनर्जी ट्रान्सफर वेगळ्या लेवलवर व्हायला लागतंय. हे खूप महत्वाचं आहे. मॅग्नेटिक फील्ड जर पॉवरफुल झालंय, तर त्याच्या सोलर विंडवर, प्रॉमिनन्सवर, है ना, त्यानंतर फ्लेअर्सवर, सोलर फ्लेअर्स जे आहेत त्यांच्यावर जबरदस्त परिणाम पडतो, आणि त्याचा परिणाम आपल्या पृथ्वीवरच्या वातावरणावरही पडतो. कारण वातावरणामध्ये चुंबकीय क्षेत्राचं जे आहे इंटरफेस होतं, आणि मग आपल्याला अडचणी येऊ शकतात. आलं की नाही लक्षात? ते आपण बघूया सोलर विंड वगैरेचा काय परिणाम होतात. ठीक आहे.
आता आपण बघूया शेवटचं बाहेरचं. हे झालं गाभा सर्वात आतमधला. त्याच्यानंतर रेडिएटिव्ह झोन, प्रारण स्तर, त्याच्यानंतर टेकोक्लाइन आपण पाहिलेलं आहे. आणि आता सर्वात बाहेरचा अंतरंगामधील, सूर्याच्या अंतरंगामधील सर्वात बाहेरचं स्तर किंवा आवरण म्हणजे कन्व्हेक्टिव्ह झोन, संवहन स्तर. ओके, संवहन स्तर जर बघितलं तर एक आपल्याला दिसतंय डिस्टन्स 2 लाख किलोमीटरचा राऊंड आहे. वायूचे आरोहण आणि अपगमन काय होतं इथे? वायूंचे आरोहण आणि अपगमन, रायझिंग अँड सिंकिंग ऑफ द गॅसेस. तुम्ही पाहिलं असेल पाणी उकळायला ठेवलं, आजकाल तर माहीतच नाही राहिलं, आमचं सगळं गिजर राहते. आमच्या वेळात मस्त गंजात पाणी गरम करायचे आंघोळीसाठी, आणि कधी कधी ते उकळायचं तर माय बाप बोंबलाचे लमचाम वा लक्ष नाही आहे की नाही. तर ते गंजातलं पाणी जेव्हा आहे उकळायला ठेवलं की तुम्ही पाम बुडबुडे खालीवर 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 असं दिसतायत. असा जर आपण गंज घेतला है ना आणि याच्यात पाणी घेतलं आणि खालून शेक लावला तर इथले बुडबुडे वर 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 जातात, दिसतात नाही. इथला फ्लो आला लक्षात? असा 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 असा, आणि इथे बुडबुडे बुडबुडे, इथे बुडबुडे बुडबुडे असं दिसतंय. बरोबर आहे. तर बिलकुल सेम अशाच प्रकारे आपल्याला इथे प्रक्रिया होताना दिसते. बघा दाखवलाय मी. येल्लो डार्क कंटिन्युअस लाईन काय आहे? रायझिंग. काय आहे? आरोहण. आणि जो पिंक कलरचा आहे डॉट डॉट ते काय आहे? अपगमन म्हणजे सिंकिंग ऑफ द गॅसेस. आता इथे टेम्परेचर बघा किती सुरू आहे. ह्या याच्यावर 2 दशलक्ष आपण पाहिलं होतं ना. 7 इथे आहे, 7 दशलक्ष, इथून इथे 2 दशलक्ष, इथे 2 दशलक्ष. आणि इथे जर बाहेरचं आवरण बघितलं याचं कन्व्हेक्टिव्ह झोनचं, तर सरळ सरळ आपल्याला काय दिसतंय? केवळ 5800 डिग्री सेल्सिअस. किती कमी झालाय? जबरदस्त कमी झालाय. त्यामुळे इथे तापमान भरभर कमी होताना दिसते. तापमान फार कमी आहे. तापमान कमी असल्यामुळे जे जड मूलतत्वे आहेत, हेवी जे आहेत इलेक्ट्रॉन, जड मूलतत्व जे आहेत, ते अणू जे आहेत, जड अणू मूलतत्वे, हे काय करतात? इलेक्ट्रॉन्स बांधून ठेवतात, म्हणजे टिकून राहते, अखंड राहतो अणू. काय राहतो? अखंड अणू राहतो. कोणकोणते जड अणू? कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, कॅल्शियम, आयर्न हे नंतर तयार होतात. गर्भामध्ये हायड्रोजनचा हेलियम न्यूक्लियाय, त्यानंतर रेडिएटिव्ह झोनला हेलियम न्यूक्लियायचा हेलियम अणू ॲटम, आणि मग त्याच्यानंतर बाहेर आल्यावर थोडं थंड झालं की नवीन प्रक्रिया सुरू होतात. मग कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, कॅल्शियम, आयर्न हे आपल्याला अधिक जड असलेले अणू, ज्याला मेटॅलिक एलिमेंट म्हणतो आपण, ठीक आहे, ते तयार होताना दिसतात. हे तयार झाले की त्याच्यामुळे काय? जड झालेत. जड झाल्यामुळे यांची जी पारदर्शकता आहे ती कमी कमी होते, म्हणजे अपारदर्शकता वाढते. अपारदर्शकता वाढल्यामुळे ऑपेकनेस येतं. काय येतं? ऑपेकनेस येतं. आणि म्हणून हा जो आहे, ही बाउंड्री आहे, याला काय म्हणतो आपण? बाउंड्री आहे. ह्या बाउंड्रीच्या आतमधला सूर्य आपल्याला दिसत नाही. आपण जो काही सूर्य बघतो तो केवळ याच्या बाहेरचं, म्हणजे आपण सूर्याचं केवळ वातावरणीय भाग बघतो, सूर्य बघत नाही. का? सांगितलं आहे, जड अणू स्वतःचे इलेक्ट्रॉन बंदिस्त करून ठेवतात, त्यामुळे ओपेकनेस वाढते, अपारदर्शकता वाढते. अपारदर्शकतामुळे आपल्याला दिसत नाही. दुसरं काय होतं? तर दुसरं असं दिसतंय की अपारदर्शकता म्हणजे जड अणू असल्यामुळे ते ऊर्जा काय करतात? ट्रॅप करतात, बांधून ठेवतात. ऊर्जा बांधून ठेवली की मग खवळणं सुरू होते, है ना. पाणी उकळायला लागते. पाणी उकळायला लागलं की मग बुडबुडे निघतात, आणि बुडबुडे जे आहेत बिकॉज ऑफ द अनस्टेबिलिटी आपल्याला वर जाताना दिसतात. बरोबर आहे. आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात आपल्याला यांचं संवहन होताना दिसते, है ना. बल्क फ्लुइड मोशन म्हणतात त्याला. काय म्हणतात? बल्क फ्लुइड मोशन. विपुल द्रव गतिमानता आपल्याला दिसून येते. संवहन आवरण जे आहे, त्या संवहन आवरणामध्ये आपल्याला बघा इथे दिसते, हा काय आहे? हा आहे आपला रेडिएटिव्ह झोन, है ना. बरोबर आहे. प्रारण
थर आहे, त्याच्या खाली तो आपल्याला दिसतोय गाभा आहे. हा जो भाग आहे, हा भागामध्ये आपल्याला सायकल कशी दिसत आहे, कसं दिसत आहे, असा वर आणा असा खाली, हे असा वर आणा असा खाली. आता इथं असं असं जाते डान्स करणारे अनु, आणि इथं मात्र हे असं असं जाते, असं असं जाते. म्हणजे कसं, तर सिंपल, एकदम सिंपल फंडा सांगतो है ना, की तुम्ही कधी गरम पाणी करून पाहिलं का, भांड्यामध्ये उकडायला ठेवलं पाणी भांड्यामध्ये जेव्हा पाणी उकडायला लागते तर काय होते, तुम्हाला हे कसं असंच राहते. हे असं काय करते, इथं असं आणि हे असं, हे इथं असं असं असं, म्हणजे कसं इथं बुडबुडा निघते आहे का नाही बापू, बुडबुडा निघते, बुडून असा वर जाते, मग असा खाली दुसरा जाते, असं सायकल चालू राहते. बरोबर आहे. जे द्रवरूप किंवा वायुरूप बाब जी आहे, गरम जी द्रव पदार्थ किंवा वायू पदार्थ हा वर जातो आणि थंड झाल्यावर खाली जातो, त्याला काय म्हणतो आपण प्रक्रिया, संवहन प्रक्रिया म्हणतो, कन्व्हेक्शन मोशन म्हणतोय. बरोबर आहे. आता हे कन्व्हेक्शन होतंय तर याला काय म्हटलेलं आहे, नाव दिलेलं आहे कन्व्हेअर बेल्ट, वाहक पट्टा आहे. इथे उष्णता जबरदस्त आहे है ना, इथे उष्णता जबरदस्त आहे आणि मग हळूहळू हळूहळू आपल्याला दिसते उष्णता कमी कमी झालेली आहे. इथे उष्णता कमी आहे म्हणून हा वायू खाली येतो, इथे उष्णता जास्त आहे म्हणून हा वायू वर जातो. असं वर जेव्हा जातो, असा बघा, हा असा वर जातो, वर जाऊन हा बुडबुडा तयार झाला, बुडबुडा असा पाण्यासारखा बुडबुडा तयार झाला. हा जो बुडबुडा आहे तो कोणामध्ये तयार झाला, कुठे, फोटोस्पियर, तेजावरण मध्ये. फोटोस्पियर मध्ये जो तयार झाला त्याला काय म्हणतो, महाकणिका सुपर ग्रॅन्युल्स किंवा केवळ प्लेन ग्रॅन्युल्स है ना, त्याला आपण म्हणतोय ग्रॅन्युल्स. आता त्याच्यानंतर तुम्हाला काहीतरी सोलर विंड ही प्रक्रिया काहीतरी दिसते. आता ही सोलर विंड जी आहे हे इथे कशाला रे बाबा, हे तर फोटोस्पियरच्या वर कुठेतरी आहे. तर महत्वाचं आहे, काय महत्वाचं आहे तर लक्षात घ्या, इथून जेव्हा उष्णता ही कमी 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 होत जाते तर इथे उष्ण वायू तयार होतो, तो वर जातो आणि वर जाऊन पुन्हा खाली येतो. हा सायकल चालत राहतो. ह्या सायकल जो आहे, ही सर्व सायकल, हे सर्व चक्र कशाच्या दबावाखाली किंवा कशाच्या प्रभावाखाली असेल तर त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड. आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपल्याला माहित आहे दोन ध्रुव असतात है ना, दोन ध्रुव असतात, विरोधार्थी याच्यात असतात है ना, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव, एस आणि एन बघतो आपण. बिलकुल याच्यामध्ये तसंच होतं. आणि एस आणि एन जे आहेत, हे दोन एस आणि एन धुसमूस करतात है ना, दोन्ही अपोजाइट जे आहेत ते धुसमूस करतात आणि धुसमूस करून यामध्ये जबरदस्त ऊर्जा तयार होते. यामध्ये काय होते, जबरदस्त ऊर्जा तयार होते. आणि जी ऊर्जा आहे ही ऊर्जाच पुढे ढकलते, पुश करते. आणि ह्या सर्व जे आहे गरम वाफ, ज्याला म्हणतो गरम वायू, त्याला पुश करते आणि इतक्या जोरात पुश करते की त्याच्यामुळे आपल्याला जो कोरोना पाहणार आपण नंतर, कोरोना आणि सोबतच सोलर विंड जे आहे, सोलर विंड यांना पुश करण्याचं काम करते. खरं म्हणजे सोलर विंड जे आहे याला दूरपर्यंत, लाखो मैल पर्यंत, करोडो मैल पर्यंत ढकलण्याचं काम जे आहे, त्याला स्पीड देण्याची, गती देण्याचं काम बिलकुल इथूनच होतं. आणि म्हणून आपल्याला असं म्हटलं जात आहे की कन्व्हेक्शन झोन जो आहे, म्हणजे संवहन थर जो आहे, हा सोलर विंडला लाखो मैल दूर पाठवण्यासाठी जबाबदार असलेला महत्वपूर्ण घटक आहे. हा जर नसता तर कदाचित हे पुश झालं नसतं. कारण की हे बुडबुडे वर येतात, बुडबुडे वर आले की काय होतात, बस्ट होतात. काय होतात, बस्ट होतात, फुटतात. आणि फुटून मग समोरची प्रक्रिया आपल्याला दिसून येते. लक्षात आलंय का. आता इथे जर घनता बघाल तर फारच कमी आहे, फार कमी घनता असल्यामुळे एकदम थीन एन्व्हायरमेंट आपल्याला इथं दिसून येते. घनता किती कमी आहे तर बघा, बाप रे बाप,
आपल्या पृथ्वीच्या वातावरणाच्या दबावाच्या किती 10,000 अंश इतकी कमी, म्हणजे एकदमच थिन एअर इथे असेल. लक्षात आलंय? ठीक आहे, कॉन्सेप्ट क्लिअर झाला? काही प्रॉब्लेम नाही? सर्व जे अंतरंगाचे थर आहेत ते लक्षात आलेत? मग लाईक करायचं आणि 2 प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तर इथे शोधायची. उत्तर शोधून कॉमेंट मध्ये लिहायची है करायची. का? त्याच्यामुळे आपण बिलकुल त्या परीक्षेच्या माहोलमध्येच चाललं जातो आणि ते आवश्यक आहे ना. माहोल में रहना है भाई, है ना. और भाई सोबतच दोस्तांना शेअर करा, कारण की व्हिडिओ महत्वाचे आहेत. नॉलेज इतरांनाही मिळालं पाहिजे. शेअर द नॉलेज, शेअर द व्हिडिओ. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मेहनत तुम्ही करता त्यामुळे मला काही तेवढं सांगायची गरज नाही. फक्त तुम्हाला मेहनत करताय म्हणून ऑल द बेस्ट.